5व्या टप्प्यात ठाणे लोकसभा मतदारसंघात काल मतदान प्रक्रिया पार पडली। याच दरम्यान ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 273 मध्ये एक मतदार मतदान करण्यासाठी गेलेला असताना त्याच ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीनं मतदान केल्याचं केंद्र अध्यक्ष यांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर मात्र या मतदाराच्या ओळखीची खात्री करून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या मूळ मतदारानं मतदानाचा अधिकार बजावला। एका मतदाराच्या नावे जर दुसऱ्या व्यक्तीनं मतदान केलं असेल तर मूळ मतदाराच्या ओळखीची खात्री पटवून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित मतदाराला प्रदत्त मतपत्रिका देऊन त्यास मतदान करण्याची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यानुसार ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे विधानसभेच्या केंद्र क्रमांक 273 वर झालेल्या प्रकारानंतर ओळखीची खात्री पटवल्यानंतरच मूळ मतदारानं प्रदत्त मतपत्रिका भरून मतदानाचा अधिकार बजावला असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी सांगितलं। नमस्कार, माझं नाव भरत दामजी बौवा, मी रहिवासी आहे ठाण्याचा जोशीवाडा चरई। आज सकाळी 20 मे रोजी मतदान सेंटरवर मी मत करायला आलेलो। माझा मतदान सेंटर आहे सेंट जॉन स्कूल, रूम नंबर 35 मध्ये माझा मतदानचा हे होता। जेव्हा मी रांगेत उभो होतो, माझा जेव्हा नंबर आला तेव्हा बघितलं तर ऑलरेडी माझा नावावर मत झालेला होता। मी मतदान अधिकाऱ्यांना विचारला की माझा नावावर ऑलरेडी टिक मार्क कसा आहे, तेव्हा ते लोक म्हणतात की तुमच्या नावाचं ऑलरेडी वोटिंग झालेलं आहे। मग ते लोकांनी माझे डॉक्युमेंट वगैरे चेक केले, सगळं मॅच केला, ते लोकांनी ऍक्सेप्ट केला की माझा नावाचा बोगस वोट झाला आहे। त्यांनी माझा समोरचा आयडी नंबर दाखवला, आधार कार्ड नंबर सुद्धा चुकीचा होता। म्हणजे हे लोक काय डोळे बंद करून घेतात? मग फायदा काय असा लोकतंत्राचा? म्हणजे हे तो उठसूट कोणाचा पण वोट घेणार डोळे बंद करून। तर मला सुद्धा ते लोकांनी वोट करायला दिलेला नाहीये। मी एवढा भांडलो त्यांच्याशी, अर्धा पोणा तास बहस केली, नंतर मला वोट करायला दिला। ते पण बॅलेट पेपरवर वोट घेतलाय माझा, ईव्हीएम मशीनवर मला वोट करायला दिलेला नाहीये। माझा वोट ते लोकांनी कागदावर घेतलाय टेंडर वोट म्हणून। माझा नागरिकांनी हाच विनंती आहे, सगळे नागरिक ज्यांचा इलेक्शन कार्ड मध्ये नाव आहे तो तुम्ही जास्तीत जास्त या आणि तुमच्या नावाचा वोट करा, नाहीतर तुमचा पण बोगस वोट होईल। धन्यवाद। तुम्ही ज्यावेळी बोलला की तुमच्या नावावर मतदान कसं होतं, अधिकाऱ्यांचं काय म्हणणं? अधिकाऱ्यांचं म्हटलं काय होतं, नाही तुमचं झालेलं आहे वोट, बस एकच, त्यांचा एकच शब्द होता, दुसरा काहीच नाही। कोणाचा ऐकायला तयार नाही। पोलीस अधिकाऱ्यांना सांगतात मला बाहेर काढा म्हणून। ते त्यांना मी सांगितलं मला ह्याच्यावर गॅरंटी नाहीये, मला मतदानाचा अधिकार आहे, मी ओरिजिनल मत अधिकार आहे, मला तुम्ही ह्याच्यावर द्या ईव्हीएम वर। ते बोलतात ईव्हीएम वर करता येणार नाही, ऑलरेडी झाला आहे। बोलतात बॅलेट पेपर काउंट होणार, आता होणार नाही होणार ते तर आपल्याला माहिती नाही, आपण तर केलं आता बॅलेट पेपरवर काय करणार? पहिल्यांदा अनुभव झालाय, एवढी वेळा मत केलं पण कधीच नाही झाला, पहिल्यांदा मला असा अनुभव झालाय। आता मी तर इथे हजर होतो आणि माझा असा झालाय, जे लोक येत नसेल त्यांचा काय होईल? TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। आज सकाळ उजाडलीच ती मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची बातमी घेऊनच मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल ट्रेन 20 मिनिटं उशिरानं धावत होत्या। तांत्रिक कारणामुळे लोकलची वाहतूक विस्कळीत झाली होती, त्यामुळे चाकरमान यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। आज सकाळीच लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्यानं शहाड, कल्याण, डोंबिवली तसंच ठाणे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 7:30 ते 8च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला। टिटवाळा ते CST दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत होत्या। मात्र यामुळे सकाळी उठून ऑफिसच्या दिशेनं निघालेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। केवळ टिटवाळाच नव्हे तर शहाड, कल्याण, डोंबिवली, ठाण्यासह अनेक स्थानकांवरून लाखो प्रवासी रोज CSTच्या दिशेनं कामाला जातात। मात्र आज सकाळीच वाहतुकीवर परिणाम झाल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। नेहमीच्या गर्दीत आणखीनच भर पडली आणि प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या HSC अर्थात 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यंदा 12वीचा निकाल 93.37% इतका लागला आहे. सर्वाधिक म्हणजेच 97.51% निकाल कोकण विभागाचा, तर मुंबई विभागाचा सर्वात कमी म्हणजेच 91.95% इतका निकाल लागला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एका पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर झाल्याची घोषणा केली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक आणि माणिक बांगरही उपस्थित होते. यंदा 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 7,60,046 विद्यार्थी, कला शाखेसाठी 3,81,982, वाणिज्य शाखेसाठी 3,29,905, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 37,226, ITI साठी 4,750 या विद्यार्थ्यांचा समावेश होता. राज्यातील 3,320 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. 92.60% मुलं तर 95.49% मुली उत्तीर्ण झाल्यात. यंदाचा निकाल वाढल्याचंही स्पष्ट झाले. विद्यार्थी आणि पालकांना दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता आला. विद्यार्थ्यांना mahhcboard.in.maharesult.nic.in या संकेतस्थळावरून हा निकाल पाहता येणार आहे. 12वीची 6 माध्यमातील 154 विषयांची परीक्षा घेण्यात आली. अंतर्गत परीक्षेचे गुण ऑनलाईन घेतल्यामुळे निकाल लवकर जाहीर होण्यास मदत झाल्याचं गोसावी यांनी सांगितलं. या परीक्षेत गैरप्रकारांची संख्याही घटली असून राज्यस्तरावर 271 भरारी पथकं नेमण्यात आली होती. तसंच जिल्हा स्तरावरही स्वतंत्र भरारी पथकं नियुक्त करण्यात आली होती, अशी माहिती गोसावी यांनी यावेळी दिली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राज्यातील 5व्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घटली आहे. त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना आदेश दिलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखलही घेतली. मतदानाच्या वेळी वृद्ध मतदारांना रांगेचा आणि कडक उन्हाचा, मतदारांना झालेला त्रास, त्यामुळे मतदानावर झालेला परिणाम यांची सविस्तर चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव करीर यांना आदेश दिलेत. 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनानं पुरेशी काळजी घेतली नव्हती का? मतदान टक्केवारी कमी का झाली? प्रशासन कुठे कमी पडलं याची तात्काळ चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत.
काल राज्यात 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. या दिवशी राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झालं. मुंबईतील 6 मतदारसंघातील मतदान चर्चेचा विषय ठरलं, कारण अनेक मतदान केंद्रांमध्ये प्रशासनाचा ढिसाळ कारभार पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाडही झाला होता. तसंच संथ गतीनं रांग पुढे जात होती. याची दखल सरकारकडून घेण्यात आली आहे. अनेक मतदारांना तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागलं. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या लोकांना मनस्ताप सहन करावा लागला. शिवाय मतदान केंद्रांमध्ये पुरेशा मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या. अनेक ठिकाणी वृद्धांसाठी विशेष व्यवस्था नव्हती. त्यामुळं मतदारांना त्रासाला सामोरं जावं लागलं. याशिवाय मुंबईत उष्मा मांडला होता. प्रशासनानं त्यासाठी तयारी केली नव्हती का, असा सवालही आता उपस्थित होत आहे.